खूप दिवसापासून माझे ब्लॉग येत नव्हते. ते काय येत नव्हते मी सांगतेच तुम्हाला. त्या अगोदर मी तुम्हाला ऑफिसनंतरचं रुटीन शेअर करते. ऑफिसवरून आले, मला लागली होती थोडीफार भूक आणि काहीतरी टेस्टी खावं वाटत होतं, काहीतरी चटपटी आणि पटकन होईल असं पण पाहिजे होतं. मग घरामध्ये होती मॅगी आणि मग मी ठरवलं की व्हेजिटेबल मॅगी करायची. म्हणजे हे मी कधी करत नव्हते व्हेजिटेबल, मी साधीच मॅगी करायची. पण एकदा ना मी अशी मॅगी केली होती, खूप छान लागली. मग म्हटलं अशीच मॅगी करावी. तोपर्यंत हे पण आले. हे पण म्हटले की मला पण खायची. मग म्हटलं दोघांसाठी बनवू मग. मग काय मस्तपैकी कांदा, टमाटा, मिरची, लसूण टाकून घेतलं तेलामध्ये. मस्तपैकी त्याला परतून दिलं, पाणी टाकलं, थोडीशी हळद टाकली, थोडंसं अजून मॅगी मसाला टाकला. त्यानंतर पाणी वगैरे टाकून त्याला मस्त उकळी येऊन दिली. आणि ह्यांनी ना येता येताना माझ्यासाठी बोरं आणले ते छोटी छोटी गावठी बोरं नसतात का ते, इतके जे भारी लागत होते ना की बस. मग काय हे मॅगी वगैरे टाकून घेतली आणि साईडला मग परत ना चहा ठेवून द्यावा म्हटलं. चहा आणि मॅगी खावं मस्तपैकी म्हटलं. आणि कोणाकोणाला मॅगी बनवायच्या आधी अशी कच्ची मॅगी खायला आवडते, मला तर खूप जास्त आवडते. म्हणून म्हटलं पटकन टाकून द्यावी, नाहीतर इथंच मॅगी संपून जाईल. मग काय मॅगी टाकून दिली, त्यानंतर दुसरीकडे चहा ठेवून दिला आणि त्यानंतर हे बोरं वगैरे खाल्ले. इतके जे भारी होते, आंबट मस्तपैकी, आंबट गोड. खूप छान लागते, फक्त गावाकडंच भेटतं. आणि अशी काही आपली मॅगी झाली होती. या खायला तुम्ही पण मॅगी. मग दोघांनी बसून मस्तपैकी मॅगी वगैरे खाऊन घेतली आणि त्यानंतर मॅगी खायला जास्त भूक नव्हती, त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये फक्त खिचडी केली. ब्लॉग का येत नव्हते कारण की मी म्हणजे व्हिडिओमध्ये ना वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत होते. म्हणजे कुठला व्हिडिओ टाकून जास्त व्हायरल होऊ शकतो किंवा जास्त व्ह्यूज येऊ शकता, हे माझं खूप दिवसापासून चालू होतं. बरं, ते पण आहे, ते पण मला समजलं. म्हणजे ते पण मी ट्रेंड फॉलो करणारच आहे आणि आता ब्लॉग पण करणार आहे.